नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन के आइंदा इंतखाबात के पेश नज़र शहर में सियासी सरगर्मियां अपने उरूज पर पहुंच चुकी है। मुख्तलिफ सियासी जमातों की जानिब से अपने अपने उम्मीदवारों को हतमी शक्ल देने का अमल जोर व शोर से जारी है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के एमएलए प्रतापराव पाटिल चिखलीकर ने इस मामले पर अपना रद्द अमल जाहिर किया है। सियासी उसूलों में और अवामी एतमाद के साथ खिलवाड़ करने वालों को मुनासिब जवाब मिलेगा। काँग्रेसचे 10 नगरसेवक एमआयएम मध्ये दाखल झाले ते अशोक चव्हाणांची खेळी मानल्या जाते। आपली प्रियाकडे कसं? अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागे पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही। तेगलूर नाका भागातून अनेक सहकार्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी जे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाही, ही शोकांतिकाच आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत। परवाही आमच्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमल किशोर कदम साहेब असतील, डॉक्टर सुनीलजी कदम असतील यांच्याशी आमची चर्चा झाली। लोहा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री शरद पवार आणि निवडून आलेले सर्व नगरसेवक, त्यांना पाठबळ देणारे माझे सर्व सहकारी या निमित्तानं माझ्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी इथं आले। मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि त्यांचे आभार पण मानलेले आहेत। नगरपालिका ही मॉडेल बनवण्याच्या दृष्टीनं आमचा निश्चितपणाने प्रयत्न राहणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात लोहा शहराची विकासाची कामं कशी मार्गाला लावता येईल, मागच्या काळात जी झाली नाही, कदाचित माझा काळ असेल त्या काळात झाली नसतील कामं, ती पण कामं करून स्वच्छ आणि सुंदर लोहा करण्याचा आमचा मनोदय आहे। साहेब, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगाने फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे। महायुतीचा अद्याप फॉर्म्युला ठरला नाही। असं आहे की महायुतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला होता। शिवसेनेने सकारात्मकता दाखवली। या संदर्भात शिवसेनेचे नेते हेमंतभाऊ पाटील आणि माझी बैठक पण झाली आणि मला वाटतं की आज उद्यापर्यंत याच्यामध्ये निश्चितपणाने आम्ही पुढे जाऊ। जे सोबत आले त्यांचं स्वागत आहे, सोबत नाही आले तर स्वतंत्रपणाने राष्ट्रवादी काँग्रेसला नाही। भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिलेला नाही, त्याच्यामुळे त्यांचा विषय मला वाटतं संपलाच जमा आहे।